श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या 31 मार्च 2025 वार सोमवार रोजी आहे. तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मी तुमच्यासोबत गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करण्याचे नियम आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी तुम्ही तो अध्याय कशा प्रकारे पठण करू शकता ही सेवा ऑलरेडी शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे की बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं की गुरुचरित्र पारायण करायचं. असं म्हटलं जातं की आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करावं आणि त्याचा अनुभव घ्यावे. मुळातच जो व्यक्ती खूप नशिबान असतो ना, तो गुरुचरित्र पारायण हा करतच असतो आणि त्याच्याकडून गुरुचरित्र पारायण हे घडलं जातं. पण आता प्रत्येकाची इच्छा तर असते, पण गुरुचरित्र पारायण करणं सर्वांना शक्य होत नाही. असं का होतं तर काही काही जणांना ऑफिस वर्क असतं, काही जणांच्या घरात लहान बाळ असतं, सांसारिक जबाबदाऱ्या असतात किंवा आपल्याला इतका वेळच नसतो की हे 52 अध्यायांचं जे गुरुचरित्र आहे ते आपल्याला वाचायला होणं. तर मग अशा वेळी तुम्हाला मी एक असा श्लोक सांगणार आहे, एक असं मंत्र सांगणार आहे की जो तुम्हाला पठण करायचा आहे. आणि हा एक श्लोकी जो गुरुचरित्र आहे हे पठण केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पठण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. ही सेवा तुम्ही 11 दिवसांची, 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करू शकता. मग ही सेवा तुम्ही 11 मार्चपासून 31 मार्चपर्यंत 21 दिवसांची करू शकता किंवा तुम्ही मग 10 मार्चपासून 20 मार्चपर्यंत 11 दिवसांची अशी सुद्धा करू शकता. मध्ये तुमची मासिक पाळी असेल ते 5 दिवस स्किप होणार आहे, तर ती सेवा भरून काढण्यासाठी तुम्ही आधीच ही 5 दिवस सेवा चालू केली तरी सुद्धा चालणार आहे. अगदी तुमच्यासमोर आज हा व्हिडिओ आला आणि आज तुम्ही सेवा चालू केली तरी सुद्धा चालणार आहे. तर ही सेवा कोणती आहे तर एक श्लोकी गुरुचरित्र. एक श्लोकी गुरुचरित्र हे अगदी छोटंसं कडवं आहे. हे तुम्हाला दररोज तुमच्या यथाशक्ती 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा पठण करायचं आहे. यामुळे तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडून सेवा घडेल. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या. तुम्हाला याच्यासाठी नियम फक्त एवढेच आहे. देवघरासमोर आसन घेऊन बसा, दिवा धूप अगरबत्ती लावा, महाराजांना मुजरा करा. तुमची जी काही इच्छा आहे, संकट आहे ते महाराजांना बोलून दाखवा आणि एक श्लोकी गुरुचरित्र अगदी श्रद्धेने 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा तुम्ही तुमचा संकल्प घेऊन हे तुम्हाला पठण करायचं आहे. तो एक श्लोकी गुरुचरित्राचा श्लोक काय आहे हे स्क्रीनवरती तुम्हाला फ्लॅश होणार आहे आणि तुम्ही नीट ऐका, व्यवस्थित ते समजून घ्या आणि तुम्ही पठण करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इच्छा पूर्ण होईल, संकट दूर होतील. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल. ज्यांना नाही शक्य गुरुचरित्र पारायण करणं त्यांनी ही एक श्लोकी गुरुचरित्राची सेवा नक्की करा. पण ज्यांना खरंच गुरुचरित्र करण्याची सेवा, गुरुचरित्र पारायण करण्याची सेवा करणं शक्य आहे ना, त्यांनी नक्की गुरुचरित्र पारायण करा. कारण त्याच्यासारखा दिव्य असा अनुभव, दिव्य असा ग्रंथ तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि त्याचे चमत्कार सुद्धा अनुभवायला तुम्ही विसरू नका. एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी, त्यामागे दुसरा नृहस्य सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिलू आडीची संगमा, तेथुनी मठ गंगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.